विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नॉन सेमेंटिक मशीन लर्निंग वरील पहिला अहवाल प्रसारित केला। त्याच दरम्यान जॉन मॅकार्थी यांनी 1956 मध्ये अमेरिकेतील डार्टमाउथ कॉलेजमध्ये एक परिषद आयोजित करून कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला, म्हणूनच त्यांना पालक म्हणून संबोधलं जात आहे। पुढे याच एआयला दोन मार्गदर्शक लाभले, अमेरिकन संगणक वैज्ञानिक पीटर डार्लिंग नॉर्विन आणि ब्रिटिश संगणक वैज्ञानिक स्टुअर्ट जॉनाथन रसेल। त्यानंतर एआयचे रचनाकार युडेला पर्ल यांचं संगणक विज्ञानातील योगदान खरंच उल्लेखनीय आहे। आता मी तुम्हाला घेऊन जात आहे नजीकच्याच काळात। 2015 मध्ये सॅम ओल्डमन यांनी निर्माण केलेल्या ओपन एआयचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को इथे असून तिथे सुरक्षित आणि फायदेशीर व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जाते। सज्जन हो, मनुष्य सलग 8 ते 10 तास काम करू शकतो, परंतु यंत्र किंवा संगणकीय प्रणाली त्याच कार्यक्षमतेत राहतात। पण मानवाला हे शक्य आहे का? तर त्याचं उत्तर आलं एआय। सर, आपल्या कंपनीच्या मालाची मागणी वाढत चालली आहे, पण त्याचा पुरवठा एक आव्हान आहे सर। या सगळ्या दगदगीत थकायला होतं। आपण आपल्या कामाच्या पद्धतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करूया, जेणेकरून उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हींची सांगड घालता येईल आणि कर्मचारीही थकणार नाही। चॅटबॉक्स, व्हर्च्युअल टीचर्स, एआर, व्हीआर आणि एआय आधारित गेम्स शिक्षणाची रुची वाढवत आहेत। केवढा चिवचिवाट। गार्गी, आज शाळेत काय काय केलं सांग बरं मला। आई, आज ना शाळेत वेगवेगळे गेम्स दाखवले। त्या गेम्स मधून गणित, सायन्स हे पण शिकवलं। खूप खूप छान कळलं मला, खूप खूप मजा आली। वैद्यकीय क्षेत्रात एआयचे महत्व अनन्यसाधारण आहे। गंभीर किंवा क्रिटिकल परिस्थितीत शस्त्रक्रिया एक आव्हानच, पण एआयच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी हा रामबाण उपाय ठरला। खेळतं लेकरू आज अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये निश्चित पडलंय। देवा, तू लवकर बरा होऊ दे, यश दे रे बाबा। इतका पैसा असून देखील देवाच्या दरबारी आज मी भिकारी म्हणून उभा आहे। काका काकू ऐकलं का? तुमच्या मुलाचं नशीब बलवत्तर आहे। त्याच्यावरील सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत। अहो, या सर्व शस्त्रक्रिया आजच्या तंत्रयुगातील एआयच्या सहाय्याने सहज शक्य होत आहेत। पोलीस यंत्रणेने सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला प्रत्यक्षात उतरवलेला आहे आणि सायबर गुन्ह्यांचाही छडा यंत्रणेत केलेल्या सुधारणा खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत। साहेब मला वाचव, एक ओटीपी मी शेअर केला आणि माझं बँक खातं रिकामं झालं साहेब। साहेब, बँकेतून फोन आला की तुमचं बँकेचं अकाउंट इनॅक्टिव्ह झालंय, आता ते ऍक्टिव्ह करण्यासाठी काही तुम्हाला माहिती द्यावी लागेल म्हणे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं केलं आणि आम्ही फसलो। सांगत होतो नको। शांत व्हा। आम्ही सुद्धा एआयची मदत घेऊन त्या गुन्हेगाराचा शोध लावला आणि तुमचे पैसे आता लगेचच तुम्हाला मिळतील। सीमा सुरक्षा असो किंवा अंतर्गत सुरक्षा असो, त्यामध्ये एआयचा वापर करून सीसीटीव्ही, ड्रोन, रोबोटिक्स, शस्त्रास्त्रे यांचा योग्य वापर केला जात आहे। सज्जन हो, आतापर्यंत आम्ही तुम्हाला एआय हे कसं हितकारक आहे हेच कथन केलं, पण नाण्याची दुसरी बाजूही असते। जेवढं हित आहे तशीच काही प्रमाणात हानी पण आहे। एआय म्हणजे काय? तर मानवाने मानवाच्या हितासाठी बनवलेली हेतू पुरस्सर सोय, आणि ही सुविधा घेताना आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवावा हे मानवाला समजणं आवश्यक आहे। आणि हो, तंत्रज्ञान मानवासारखं विचार करू शकतं, निर्णय घेऊ शकतं, म्हणूनच बऱ्याच कंपन्या बँका, चॅटबॉट, रोबोटच्या सहाय्याने संवाद लेखन किंवा उत्पादन घेत आहेत। त्यामुळे काही क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कसं आहे ना, आपण आयटी तो म्हणून आयटी तो छान वाटतं ना, कधीतरी ऑफिसला जायचं, कधी वर्क फ्रॉम होम। घरी बसून काम करणं याबद्दल कधी आपण विचारच केला नव्हता। आज पेपरमधली बातमी वाचलीस का? काय टीसीएस मधल्या 12,000 एम्प्लॉईजना या वर्षभरात कमी केलं जाणार आहे। अरे देवा, एआयचा परिणाम दुसरं काय? आणि आता हे लोन आपल्याकडेही आलं। एआय सर्व्हर्स प्रचंड ऊर्जेचा वापर करत असल्याने जास्त उष्णता निर्माण करतात
आणि त्यामुळे कूलिंग टॉवर करता मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी म्हणजेच गोडं पाणी लागतं. म्हणजेच भविष्य काळात पाणी पुरवठा ही देखील एक गंभीर समस्या बनणार आहे. एआयच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असल्याने मानवाच्या जीवनातील गोपनीयता धोक्यात आली आहे. माणसाचा सहभाग नगण्य होऊन यंत्रमानव डोईजड होऊ शकतात. म्हणूनच की काय ऍपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वॉझनिक यांनी मानवासाठी भविष्य भयावह आहे असं म्हटलंय. स्वर्गीय खगोलशास्त्रज्ञ जयंत नार्वेकर यांनी त्यांच्या वामन परत न आला या पुस्तकात वामन नावाच्या यंत्रमानवात झालेला बदल त्यांच्या शब्दात असा मांडला की निशब्द व्हायला होतं. कारण त्यांचा हा वामन हा यंत्रमानव पूर्णपणे बदलून निर्विधारी क्षेत्राकडे वळतो. पण सज्जन हो, फक्त अवास्तव सहभाग विनाशाकडे घेऊन जात असतो. म्हणूनच तुम्ही एका मर्यादेत राहाल तर एआय तुमचा दिशादर्शक राहील. बघा ना, एआयच्या माध्यमातून स्मार्ट वाहने अस्तित्वात आलेली आहेत. ड्रायव्हर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजेच ही सिस्टीम ड्रायव्हरला संभाव्य अडथळे लक्षात आणून देते. गुन्हेगार शोधण्यातही OCRचा वापर केला जात आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठी साहित्याचं डिजिटायझेशन राज्य सरकारने एआयच्या मदतीने करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. यामुळे मराठी भाषा आणि संस्कृती जतन होण्यास मदत होईल. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेती क्षेत्रात एआयचा वापर करून विविध पिकांचं उत्पादन आणि त्यांचं संरक्षण केलं जात आहे. अमेरिकेत मशीन लर्निंगद्वारे जॉन हॉकिन्स हेल्थ सिस्टीमचा वापर करून कोविडवर मात केली. अगदी काल परवाचं उदाहरण बघा ना. ऑपरेशन सिंदूर लष्करी मोहिमेत ड्रोन आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीमध्ये एआयचा सुयोग्य वापर करून दहशतवादी लॉन्च पॅडवर अचूक आणि प्रभावी असा प्रतिहल्ला करून तसेच यशस्वी महादेव ऑपरेशन करून भारताने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. शेवटी काय तर योग्य सहभाग, योग्य वापर आणि योग्य ठिकाणी असेल तर सगळंच यथायोग्य राहील. एआय हे एक नवं स्थित्यंतर आहे आणि हे मानव निर्मित स्थित्यंतर म्हणजेच एआय जर मानवाच्या नियंत्रणात राहील तर प्रभावी कार्य नक्कीच घडेल आणि मानवी मूल्यांचा विकास, संवर्धन आणि संरक्षण होऊन जगाचं भलं होईल, कल्याण होईल हे मात्र नक्की. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.